नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडीवर वाहिली जाणाऱ्या शिवमुठीची कथा सांगणार आहे. ही कथा खूप सुंदर आणि छान आहे. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पाहूया. ओम नमः शिवाय. श्रावण सोमवार शिवमुठ वृत्तकथा. नागकन्या आणि देवकन्येने केली खास मदत. सणाचं महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणाच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. यावर्षी 2024मध्ये 5 ऑगस्टला पहिला सोमवार आहे. श्रावण मासारंभ सोमवारीच असून सांगता देखील सोमवारीच आहे. यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार, मंगळागौरी, नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते. सणांचं महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणाच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. श्रावणी सोमवारी वाहिल्या जाणाऱ्या अनोख्या शिवमुठीचे काही महत्त्व आहे. याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा आहे. चला तर मग पाहूया काय आहे ही कथा. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाडे भरडे, राहण्यावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवमुठ व्हायला जात आहेत. नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं. मूलबाळ होतं. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाची आहेस ग? नावडतीने सांगितलं, राजाची सून. मी देखील तुमच्यासोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवमुठीचा वसा वाहतो आहोत. या वसाला नेमकं काय करावं? मूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हातात तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंद भाऊजया, भद्रा नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5व्या सोमवारी सातू शिवमुठीत करिता घ्यावेत. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टपाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. दुसरे दिवशी पुढच्या सोमवारी नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्यांना, दिरा भावांना, नंदा जावांना नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिलं. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, पण साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे जाऊ लागली. नावडती, तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली.
आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या दिरा भावा जावा नंदा नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने घालायला दिले. कुट्टीवर गोटं ठेवून तळे पाहायला गेली. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझा पागोटा देवळी राहिला घेऊन येतो म्हणून देवळाजवळ आला. देऊळ अदृश्य झालेलं होतं. तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन ते बाहेर आले. सुनेला विचारू लागले, हे कसं काय झालं? सुनेने सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं. नावडती आवडती होती असा तिला शंकर प्रसन्न झाला. तसा आम्हा सर्वांना हो. ही 60 अवताराची कहाणी 5 अवतारी संपूर्ण सुफळ.